बंडखोरी क्षमवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आता मैदानात उतरलेत। फडणवीसांचं बंडखोर उमेदवारांशी फोनवरून बोलणं सुरू आहे। एकीकडे उमेदवारी मागे घेण्यासाठी अवघे काही मिनिटे शिल्लक आहेत, तर दुसरीकडे साताऱ्यात साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस होते। मात्र त्या कार्यक्रमातूनही फडणवीस बंडखोर उमेदवारांशी फोनवर बोलून त्यांच्या उमेदवारी माघारीसाठी प्रयत्न करत होते। फोनवर बोलल्याबाबत फडणवीसांनी भाषणात माफीही मागितली आहे। तर आता उमेदवारी मागे घेण्यासाठी काहीच मिनिटं शिल्लक आहेत आणि त्यामुळे आता फडणवीसही रिंगणात उतरलेले आहेत। त्या उमेदवार म्हणून अर्ज भरलेल्याशी बोलून फडणवीस त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची त्यांच्यासोबत बोलणी करतायत। बंडखोरी क्षमवण्यासाठी उमेदवारांशी फोनवर बोलणं त्यांचं सुरू आहे। साताऱ्यात जो कार्यक्रम सुरू आहे त्या कार्यक्रमातही त्यांचं सतत फोनवर बोलणं सुरू होतं आणि त्या संदर्भात त्यांनी भाषणात त्यांच्या माफीही मागितली आहे। म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की मी मंचावर बसून कधी मोबाईलवर बोलत नाही, पण आज आपण पाहिलं असेल मी सारखा मोबाईलवर बोलत होतो। त्याबद्दल आपली माफी याकरता मागतो की आज महानगरपालिकेच्या निवडणुकीचा फॉर्म परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि सगळीकडे सगळ्या पक्षांमध्ये इतकी बंडखोरी आहे की त्या सगळ्यांची मनधरणी केल्याशिवाय ते फॉर्म परत घेत नाहीत। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सगळे लोक भाषण करत असताना मधून जे मी बोलत होतो त्या कार्यकर्त्यांना विनंती करत होतो, अरे बाबा फॉर्म परत घे। त्यामुळे मी थोडी ही दृष्टता केली आणि या ठिकाणी फोनवर बोललो। त्याबद्दल आपल्या सर्वांची मी